हां, आता बसला. परफेक्ट. सो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी बऱ्याच दिवसानंतर आली आहे तुमच्या समोर एका व्हिडिओमध्ये, ते देखील साफसफाई करण्याच्या व्हिडिओमध्ये. आणि मी तब्बल 8 ते 10 दिवसानंतर व्हिडिओ बनवते. मला माहिती आहे माझी पब्लिक मला विसरणार नाही. मी रोज बघत होती व्हिडिओज. मी व्हिडिओ न टाकता पण मला रोज 2-3 सबस्क्रायबर्स ॲड होत होते. ते बघून मला खूप छान वाटलं. जे पण माझं वरती सामान असतो, मॉइश्चरायझर म्हणा किंवा तेलाच्या बॉटल्स, औषधं, परफ्यूम्स, हे सर्व मी अगोदरच त्या जे काचेचं छोटं रॅक आहे त्याच्यावरून काढून टेबलवर ठेवलं आणि मग तो रॅक मी स्वच्छ पुसून घेतला. नंतर मग हा जो ड्रॉअर आहे खालचा, त्या ड्रॉअरमध्ये एवढा सारा पसारा झाला होता ना, सर्व मिक्स झालं होतं. ॲक्च्युली काय पावडर वगैरे पण त्यामध्ये सांडली होती, केस वगैरे पडलेले. तो मी ती पूर्ण पहिले पलटी मारलं खाली. आणि मग यामध्ये जे पण न लागायचं सामान असेल ते आपोआप कचऱ्यामध्ये मग जातो. कारण न लागायचं सामान जर चांगल्या लागण्याच्या सामानामध्ये पडून राहिलं ना, तसंच खूप मेसी होऊन जातं ते. एखादी गोष्ट लवकर सापडत नाही किंवा जास्त गबाळा पसारा असा दिसतो. सो म्हणून हे पूर्ण पलटी मारलं मी अगोदर. आणि मग नंतर ह्या सगळ्या लिपस्टिक्स, हे जी पण पावडर आहे, माझं फेस मसाजर आणि या क्लिपा, या सगळ्या एका छोट्या बॉक्समध्ये काढून ठेवते. कारण मग हातोहात लवकर सापडतो सगळं व्यवस्थित एक बाजूला केलं तर. ह्या ज्या क्लिपा आहेत, एक बॉक्स होता माझ्याकडे, तर तो बॉक्स एक साईडला ठेवला आहे. जे छोट्या पिना, छोट्या केसमध्ये लावायच्या टिकटॉक पिना, ह्या सगळ्या सापडत नाहीत पटकन, आणि रबर वगैरे, तर मग ते मी या बॉक्समध्ये ठेवते. सीझर, ह्या एकदम हाताखालच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रोज लागतात. तर म्हणून हे सर्व असं छान मी आवरलेलं आहे. तर हे सर्व फायनली बघू शकता. हे माझं ड्रॉअर आता आवरून झालेलं आहे एकदम व्यवस्थित. आता हे बंद करणार आणि हे बघा, आता हा वरचा पसारा. सो हा पसारा आहे इथे वरती जे कप्पे आहेत यामध्ये ठेवायचा आहे. आता यापैकी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याची डेट गेलेली आहे, म्हणजे आता त्याची वेळ संपली, आता ते फेकून द्यायचं आहे. आणि काही गोष्टी लागायच्या आहेत त्या मी त्या असं छान पुसून ठेवून घेणार. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला जसं की आपल्या घरामध्ये 2 प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक आहे क्लिनिंग आणि दुसरं म्हणजे कुकिंग. आता कुकिंग तरी ठीक आहे, आपल्याला भूक लागते, आपण बनवतो आणि खातो, पण कसंही नाही. दुसरं आहे की ते क्लिनिंग. आता जोपर्यंत सगळ्या गोष्टी स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटकेपणा, जिथल्या तिथं वस्तू किंवा ओटा वगैरे घाण असेल आणि तिथे जाऊन जेवण बनवायला असा उत्साह यायला पाहिजे. जर स्वच्छ ओटा असेल तर माणूस फटाफट घेतो आणि बनवतो, पण ते जर घाण असेल तर इच्छा नाही होत. तर म्हणून माझं जे महत्त्वाचं आणि चांगलं काम जे आहे ते म्हणजेच क्लिनिंग. क्लिनिंग करायला मला खूप जास्त आवडतं आणि माझा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तर एक साईडचं आता माझं ड्रेसिंग टेबल क्लीन करून झालेलं आहे. आणि आता इथे मी बऱ्याच दिवसापासून इकडे बऱ्याच अशा वस्तू पडलेल्या आहेत माझ्या मेकअपच्या वगैरे, तर त्या नीटनेटक्या लावून घेते. तर ही डायरी आहे माझ्या ऑफिसची, आता ती भरली आहे. आता ती पण काही कामाची नाही आणि न लागायच्या भरपूर गोष्टी आहेत. मला वाटते खूप गोष्टी आज कचऱ्यामध्ये जाणार आहेत. किती आता 3 वर्षापासून इथे बऱ्याच अशा वस्तू साचून आहेत ना. मला वाटते की ह्यापैकी 90% ह्यापैकी मला असं वाटते 95% यातल्या गोष्टी मी कधी वापरल्याच नसणार. 5% आहेत ज्या माझ्या आता ड्रेसिंग टेबलमध्ये, त्याच मी सहसा वापरते. आणि हा माझा सर्वात आवडता म्हणजे स्टेशनरी बॉक्स. जेव्हा मी घरी होती, जॉब नव्हती करत, तेव्हा मी याचा वापर केलेला. जो कलर पेन आहेत आणि स्केच पेन, मला ड्रॉइंग करायला खूप आवडते आणि मला थोडंफार चांगलं जमतो देखील, सो आहे. आणि आता मी हे पूर्ण ड्रॉअर पण असा इकडे पालथा घातलेला आहे. पूर्ण सामान्यातलं काढलं, ड्रॉअरच्या खालचं स्वच्छ झाडून काढलं आणि मग आता हे ड्रॉअर आहे तसं तिथे जागेला लावून घेणार. आणि मग यामध्ये एक वस्तू अशा व्यवस्थित लावून घेणार परत. आणि जे न लागणार आहे ते पूर्ण फेकून देणार. आणि हा आहे तो मेकअपचा बॉक्स, मला माझ्या जिजूनी दिलेला आहे.
यामध्ये सगळ्या प्रकारचा मेकअप असं होतं, पूर्ण सेटअप. ब्रशेस, फाउंडेशन, आय शॅडोज किंवा ब्लश वगैरे असतं ते, बऱ्याच गोष्टी, आयब्रो पेन्सिल आणि सगळ्या प्रकारचे ब्रश आहेत बरं का. आणि ह्या दांडिया मी नवरात्रीमध्ये दांडिया खेळायला घेऊन आली होती. आम्ही दांडिया भरपूर खेळल्या. आणि हा माझा स्टेशनरी बॉक्स, हे माझे कलर बॉक्स मला माझ्या मैत्रिणींनी गिफ्ट केलं होतं. तिला माहीत होतं मला ड्रॉइंग खूप आवडते, सो तिने येताना कलर बॉक्स घेऊन आलेली. पण मला वाटते मी त्याचा खूप कमी वापर केलेला आहे. तर घरामध्ये साफसफाई करताना किंवा घरामधील काम करताना तुमचं असं कोणतं आवडतं काम आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा माझा न लागणारा पसारा, म्हणजे माझं आवडतं काम, ज्यामध्ये गबाळ कमी करायचं माझं आवडतं काम असतो. सो आता हे एका थैलीमध्ये भरून एक साईडला ठेवून देते. तर हे जे आहे ना, हे मला वाटलेलं की असंच न लागणारा काहीतरी असेल कार्ड वगैरे, पण आतमध्ये ओपन करून बघितलं तर हा असा एवढा सुंदर माझा फोटो होता. म्हणजे आमचा ग्रुप, मी, अक्षय, गुड्डी आणि विजू माझा छोटा भाऊ आणि गुड्डी माझी मोठी बहीण आणि अक्षय माझा नवरा. सो आमच्या एवढा चांगला फोटो हा चुकून कचऱ्यात जाता जाता वाचला, नशीब मी बघितलं. सो मला फायनली माझा तो फोटो मिळाला. आणि एवढा कचरा काढून झाला आहे तो पूर्ण मी भरला पिशवीमध्ये. आणि मग ही जी जागा आहे ती पूर्ण अशी साफ करून झाडू मारून घेते स्वच्छ. आणि मग एवढं सामान आवरता थोडीशी भूक लागली होती. मग मी परत चहा बनवला मस्त. आणि त्याच्यासोबत ही जिरा खारी आहे, म्हणजे जिरा बटर, खूप टेस्टी आहे. मग मी हे जिरा बटर खायला घेतलं. आणि बाकी तर माझा मंदिरात जायचा प्लॅन होता. मग घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती महामृत्युंजय मंदिर आहे महादेवांचं. सो मी तिथे आली दर्शनाला. छान तिकडे बसून पूर्ण प्रार्थना केली आणि हनुमान चालीसा पण सर्वांनी तिथे वाचल्या. आणि मी तिथे जायला लकीली मला पूर्ण आरती भेटली. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतची आरती केली. आणि मग पूर्ण मन प्रसन्न झालं एकदम छान. मग परत आली घरी. आणि मग घरी आल्यावर अजून काही बराच पसारा होता, तर त्यापैकी मला मसाले लावून घ्यायचे होते. तर बऱ्याच दिवसापासून मी मसाल्याचा डबा असाच रिकामा ठेवला होता. आता हा वाला नवीन डबा आणला आहे मी, म्हणजे प्लास्टिकचाच आहे, डीमार्टमधून फक्त 99 रुपयामधून मी घेतला. ह्याची मार्केटिंग नाही करत मी, तर पहिल्यांदाच वापरते. पहिला वापरून बघते कसा वाटतो. मग पहिली गोष्ट तर म्हणजे ते सर्व मिक्स होतं. अगोदर छोटा होता माझ्याकडे स्टीलचा आणि लगेच संपायचा आतमधलं. तर मग आताचे जे हे आतमधील जे वाट्या आहेत त्या जरा मोठ्या आहेत आकाराने. मग मला लवकर नाही संपणार यामधून. सो मग मी भरून ठेवते आता हे सर्व.
तर हे फायनली मी इथे भरलेलं आहे। एकामध्ये सोडा, हळद, मोहरी, जिरे, काळी मिरी आणि दालचिनी आणि एकामध्ये आहेत लवंग आणि वेलची। असे मसाल्याचा डबा मी रेडी केला आणि मग म्हटलं की हातोहात ओटा क्लीन करावा पहिले स्वच्छ, तर जेवण पण बनवायचं आहे रात्रीचं। तर मग इथे मी ओटा क्लीन करायला घेतलाय। आणि अशा प्रकारे माझं अर्ध ओटावरचं काम झालेलं आहे। मिक्सर पण घाण झालेला, म्हणलं हातोहात मिक्सर पहिले स्वच्छ करावं आणि मग मिक्सरमध्ये पाणी जातो म्हणून त्याला मी असं पलटी मारून ठेवलं आहे खालच्या बाजूला। आणि मग तोपर्यंत थोडेसेच भांडे आहेत माझे, जास्त नाही, आणि जो पण ह्या ओटावरचा पसारा हा पूर्ण क्लीन करून घेते। आणि पूर्ण ओटा वगैरे साफ करताना खाली पाणी वगैरे पडतो, मग पूर्ण पुसून घेतलं स्वच्छ। आणि मग रोज सकाळसाठी बदाम आणि मनुके भिजवते। तर मी असं एक काचेचं छोटंसं असं बाउल बाटली आहे, काचेची, केकचं जार होतं ते छोटंसं, खूप क्यूट आहे ॲक्च्युली ते। आणि मग मी त्यामध्येच बदाम आणि मनुके भिजायला ठेवते, कारण त्याच्यावरती झाकण पण आहे, वेगळं कुठला पेला घ्या परत त्याच्यावर प्लेट झाका, मग त्यापेक्षा मला हे बरं पडतं। आणि आता मी इथे थोडासा मोबाईल बघते आणि मला यूट्यूब चॅनलवरती जाऊन मी बघितलं की अजून 2 सबस्क्रायबर परत ॲड झालेत, मला बरं वाटलं तसंच। आणि इथे मी दूध घेतली आहे, मला आहे ना एकाने सजेस्ट केलं होतं, एक छान अशी पावडर आहे ती पिझ्झा म्हणून, आणि मग तेव्हापासून मग मी 2 टाईम, एक टाईम दूध आणते, मग ते 2 टाईम वापरलं जातो, दोन्ही टाईम मी ही पावडर मस्त पिते 2-2 चमचे टाकून, आणि छान वाटतं। आणि रात्री झोपताना जेवण झाल्यावर पिल्यावर ते झोप पण लवकर येते, अगदी शांत डोक्याने मी झोपून जाते। आणि मग असं ह्याच्यामध्ये 2 चमचे पावडर टाकली गरम गरम दुधामध्ये, आणि मग छान याला असा हलवायचा, मस्त मसाला दुधासारख्याची चव लागते। आणि मग इकडे मी प्यायला बसली आहे। आणि कसा वाटला माझा ओव्हरऑल व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला विसरू नका। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा। आणि चला भेटूयात आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय।